नमस्कार मित्रांनो, मी प्रदीप स्थळे PS अकॅडमी मधून तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. आजच्या सेशन मध्ये आपण पाहूया आज कोणते स्टॉक प्रॉफिट बुकिंग साठी आले होते. आज आपण स्विंग साठी कोणता स्टॉक आपण रिकमेंड केलेला आहे आणि त्याचबरोबर लाईव्ह मार्केटमध्ये आपण आज कोणते ट्रेड घेतले होते आणि त्यामध्ये आपण कसा प्रॉफिट बुक केलेला आहे हे आपण आजच्या सेशन मध्ये काय करूया डिस्कस करूया. आज आपण टेलिग्राम चॅनल मध्ये दोन स्टॉक आपण आज प्रॉफिट बुकिंगला आपण काय केलं सांगितले होते, ज्यामध्ये एक RCF जो आपण काली सांगितलं होतं सेकंड टार्गेट आज आलेलं आहे. ओके, आणि एक ऑर्चिड फार्मा आपण सांगितलं तो आपण आज प्रॉफिट बुकिंग करायला सांगितलेलं आहे. त्याचबरोबर काही स्टॉक आपण एक लॉंग टर्म साठी आपण काय केलेले आहेत, 10 स्टॉकचा आपण पोर्टफोलिओ तुम्हाला डिझाईन करायचं असेल तर आपण एक 10 स्टॉक आपण काय केलेले आहेत लॉंग टर्म साठी तुम्ही पोर्टफोलिओ मध्ये ऍड करू शकता. त्याची लिस्ट आपण काय केली आपल्या रजिस्टर्ड क्लायंटला आपण प्रोव्हाइड केली. ओके, आज जो आपण पहिला जो स्टॉक आपण रिकमेंड केलेला आहे यामध्ये सुप्रीम केमिकल, ओके सुप्रीम पेट्रोकेमिकल हा स्टॉक आहे. 760 730 रेंज मध्ये आपल्याला तो ऍव्हरेज करायचा आहे. 790 820 या टार्गेट साठी आपण काय करतो, सुप्रीम मध्ये आपण काय करतो, आपण एंट्री आपण प्लॅन करू शकतो. ओके, जो आपण अगोदरही प्लॅन केला होता तर मार्केटमध्ये इलेक्शन रॅलीमध्ये मार्केटमध्ये जो डाऊनफॉल आला होता त्यामुळे तो काय केला होता, एक्झिट केला होता. पण ज्यांनी जो एक्झिट केला नसेल तर आज परत काय झालेलं, तो आपल्या एंट्री लेवलला आलेला आहे, ज्यामध्ये आपल्याला एंट्री घेऊन 790 820 टार्गेट साठी आपण सुप्रीम मध्ये काय करू शकतो, आपण एंट्री आपण प्लॅन करू शकतो. 715 आपल्याला त्यामध्ये स्टॉप लॉस फॉलो करायचा आहे. सुप्रीम पेट्रोकेमिकल मध्ये जर आपण एंट्री जर आपण करणार आहे तर सुप्रीम पेट्रोकेमिकल आपला जो सेटअप आहे या सेटअप प्रमाणे आपण त्यामध्ये काय करणार आहे, आपण एंट्री आपण प्लॅन करणार आहे. ओके, सुप्रीम पेट्रोकेमिकल जर आपल्याला जर बाय करायचं असेल तर त्यामध्ये टार्गेट जे असणार आहे 790 820 या टार्गेट साठी आपण काय करतो, सुप्रीम पेट्रोकेमिकल मध्ये आपण काय करतो, एंट्री आपण प्लॅन करू शकतो. ओके, जो आपण इथे ऑलरेडी आपण तो प्लॅन केला होता. ओके, त्यानंतर असतो परत आपल्या एंट्री लेवलला आलेला आहे, या लेवलला आपण त्यामध्ये काय करू शकतो, आपण परत त्यामध्ये एंट्री आपण प्लॅन करू शकतो. सुप्रीम पेट्रोकेमिकलचं जे टार्गेट जे आहे ते टार्गेट आपण 760चं टार्गेट आपण त्यामध्ये काय करणार आहे, आपण बुक करणार आहे. ओके, 790चं फर्स्ट टार्गेट जर आपण बुक करतोय, 790 820 या दोन टार्गेट साठी जर आपण सुप्रीम पेट्रोकेमिकल मध्ये जर एंट्रीज आपण प्लॅन करतोय, आपल्याला जे रिटर्न जे असणार आहे तर कमीत कमी आम्हाला 8.5 ते 10% रिटर्न आपल्याला सुप्रीम पेट्रोकेमिकल मध्ये आपल्याला बुक करणार आहे, जो आपल्याला पुढच्या 3 ते 4 दिवसांमध्ये पण देऊन जाऊ शकतो. ओके, तर आपण तो आपल्या सेटअप मध्ये आलेला आहे. सो आज तो काय केलेला आहे, आपण तो रिकमेंड केलेला आहे. त्यानंतर दोन स्टॉक मध्ये प्रॉफिट बुक करायला सांगितलं होतं, त्यामध्ये सिप्ला आरसीएफ जर आपण बघितलं तर आरसीएफ आपण अगोदरच रिकमेंड केलं होतं. 27 तारखेला आपण तो प्लॅन करायला सांगितलं होता. त्यानंतर मार्केटमध्ये जर डाऊनफॉल आला होता त्या डाऊनफॉल मध्ये बऱ्याचसाठी काय केला असेल, तो एक्झिट केला असेल. ओके, पण ज्यांनी तो होल्ड केला होता, आज जर टार्गेट जर बघितलं तर 20% टार्गेट आरसीएफ मध्ये काय केलेलं त्यांनी बुक केलेलं आहे. ओके, पण इथे जर आपण एंट्री घेतात तर स्टॉकला ऍव्हरेज कुठे करायचंय, ते ऍव्हरेजची लेवल सुद्धा आपण दिली होती. 10 तारखेला आपण हा स्टॉक रिकमेंड केला होता, सुप्रीम आरसीएफ. ओके, आरसीएफ जो आहे तो आपण लास्ट मंथ मध्ये आपण तो रिकमेंड केला होता. ओके, त्याला आपल्याला काय करायचं, परत ऍव्हरेज करून आपल्याला होल्ड करायचं होतं. ओके, पण हे लोकांना समजणार आहे जे आपले ऍडव्हान्स टेक्निकल मेंबर्स आहेत ज्यांनी तो एक्झिट केला नव्हता, जे आपली रॅली झाली होती, इलेक्शन रॅली आली होती, त्या इलेक्शन रॅलीमध्ये जर तुम्ही तो होल्ड केला असता त्यामध्ये आपलं टार्गेट काय झालं असतं, आरसीएफने आपलं टार्गेट सेकंड टार्गेट सुद्धा काय केलेलं आरसीएफने दिले, जो आपण अगोदर प्लॅन केला होता. 10 मेच्या आसपास आपण तो रेकमेंड केला होता, आपल्या ग्रुपमध्ये अपडेट केला होता, ज्यामध्ये आपल्याला सुप्रीम मध्ये आपल्याला एंट्री प्लॅन करायची होती. सॉरी, आरसीएफ मध्ये आपल्याला एंट्री आपल्याला घेऊन आपल्याला तो होल्ड करायचा होता, ज्यामध्ये आपल्याला तो चांगलं टार्गेट आज काय करून गेलेला आहे, देऊन गेलेला आहे. ओके, असे काही स्टॉक जे आहेत ते लगेच एक्झिट न करता तुम्ही जर त्याला होल्ड केले, जसं की आपण सिप्ला आपण होल्ड बुक करायला सांगितलं होतं. 10 जूनला आपण तो सांगितलं होता. ओके, तो टेलिग्राम मध्ये नाही तर आपण आपल्या व्हॉट्सअपच्या ब्रॉडकास्टच्या ग्रुपवरती तो अपडेट केला होता, ज्यामध्ये तुम्हाला 1530 1500च्या रेंजमध्ये बाय करायचं, 1590 हे टार्गेट आपल्याला फर्स्ट टार्गेट बुक करायचं होतं आपल्याला सिप्लामध्ये. सो सिप्लामध्ये या लेवलला 10 जूनला आपण तो टेलिग्राम मध्ये अपडेट नाही केलेला, तर या ठिकाणी तुम्ही जो प्रॉफिट जर बुक केला असता, आजचा जो हाय होता तो 1590चा आज तुम्हाला काय दिलेलं आहे, फर्स्ट टार्गेट जे आपलं सिप्लामध्ये आपण प्लॅन केलं होतं, सिप्लाचं फर्स्ट टार्गेट 1590चं काय झालेलं आहे या ठिकाणी तुम्हाला बुक झालेलं तुम्हाला दिसेल. यामध्ये सिप्लामध्ये आपल्याला जवळपास 7 ते 8% रिटर्न काय मिळाले असते, यामध्ये तुम्हाला तर आपल्याला रिटर्न्स आपल्याला पीक करता आले असते. 1582 हा त्याचा आजचा हाय होता, तर यामध्ये आपण 5 ते 6% मध्ये आपण इथे काय केलेलं असेल, प्रॉफिट आपल्याला इथे बुक करायसाठी हा सिप्ला आपल्याला आज सुद्धा आला होता. ओके, त्यानंतर आपण सुप्रीम पेट्रोकेमिकल, जसं आपण सुरुवातीला बघितलं सुप्रीम पेट्रोकेमिकल आपण प्लॅन केला होता. त्यानंतर इथे आपण ऑर्चिड फार्मा आपण 15 मे ला आपण रिकमेंड केला होता. इथे ब्रेकआउट आपल्या सेटअप नुसार इथे ब्रेकआउट मध्ये आला होता.
पण इथे थोडासा करेक्ट झाला होता, त्यामुळे तो त्याचं ऍव्हरेज जी आहे, ओके, सुप्रीम, जसं की आपण इथे ऑर्चिड फार्मा, ऑर्चिड फार्माची बाईंग होती 15 मेला, आपण तो रेकमेंड केला होता 1100-1050च्या रेंज मध्ये आपल्याला तो ऍड करायचा होता. 1050 ला आणखी ऍव्हरेज करून 1150 1200 प्लस या दोन टार्गेट साठी आपल्याला ऑर्चिड मध्ये काय करायचं, आपल्याला होल्ड करायचं होतं. ओके, आपण तो 1550 1150 आणि 1050च्या रेंज मध्ये आणखी तो ऍव्हरेज करायला सांगितलं होता. पण मार्केटमध्ये हा जो फॉल आहे, या फॉलमुळे काय झालेलं आहे, तो इथे तुम्ही पॅनिक मध्ये एक्झिट केलेला असणार आहे, कारण 4 जूनला मार्केटने थोडंसं डाऊन पहिले टेस्ट दिलं होतं आणि त्यानंतर सडनली परत काय झालं, एक रॅली आपल्याला मिळाली होती. ओके, हा जर आपण थोडासा पॅनिक मध्ये एक्झिट नसता केला तर आपण याच्यामध्ये सुद्धा आपण किती पॉईंट प्रॉफिट बुक केला असता, जवळपास आपण 1000च्या लेवलला जरी तो आपण तो बाय केला असता 1050, तर यामध्ये आपल्याला 12 ते 13% रिटर्न काय झाले असते, आपल्याला ऑर्चिड फार्मामध्ये आपल्याला बुक करता आले असते अच्छा रॅली. ओके, हे जे स्टॉक जे आपण रिकमेंड करतो, हे सगळे स्टॉक जे असतात, हे आपले स्टॉक येत असतात आपल्या जो पुण्यात जे आहे, ओके, आपला जो सेटअप जो आहे बीटीएससी सेटअप, यामध्ये तुम्हाला हे स्टॉक आलेले दिसतात. ओके, त्यामध्ये सुप्रीम पेट्रोकेमिकल तुम्ही जर आज पाहिलं तर सुप्रीम पेट्रोकेमिकल पण या रॅलीमध्ये चाललेला स्टॉक आहे, जो आपण पुढच्या 2 ते 3 दिवसामध्ये आपल्याला 7 ते 10% रॅलीसाठी आपण काय करू शकतो, सुप्रीम पेट्रोकेमिकलला आपण होल्ड करू शकतो. ओके, त्यानंतर आपण लाईव्ह मार्केटमध्ये जे आपण जे ट्रेड आज प्लॅन केले होते, यामध्ये कुठे एंट्री करायची होती आणि कुठे प्रॉफिट बुक करायचा होता. तर या ठिकाणी जर बघितलं आपण तर कॉल साईडला आज मार्केट हे पूर्णपणे कॉल साईडला होता, त्यामुळे आपण पहिले जे ट्रेड जे प्लॅन केले होते हे आपण कॉल साईडला ट्रेड प्लॅन केले होते. त्यामध्ये आपले काही जे मेंटॉर कॅन्डिडेट्स असतात ते माझ्यासोबत असतात. सकाळी 9:24 जे डेली टार्गेट आहे आपल्या, आपण 50,400 50,700 हे आपण कॉल साठी प्लॅन केले होते. त्यानंतर आपण 51,000चा प्लॅन केला होता. त्या आपल्या पहिल्या 2 ट्रेड मध्येच आपलं काय झालेलं आहे, डेली जे टार्गेट असतं त्या इथे काय केले, आपल्या क्लायंटनी बुक केलेलं आहे, ते तुम्हाला या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. ओके, सो लाईव्ह मार्केटमध्ये आपण जे ट्रेड जे प्लॅन करतो, हे ट्रेड आपण पूर्णपणे आपला जो सेटअप आहे, की या सेटअप नुसार आपण काय करत असतो, ऑप्शन ट्रेडिंग साठी निफ्टी, बँक निफ्टी आणि फिन निफ्टी हे ट्रेड आपण काय करत असतो, आपण प्रिडिक्ट करत असतो. ओके, आणि आज ही बँक निफ्टीची एक्सपायरी होते, त्यामुळे बँक निफ्टी मध्ये एक चांगली रॅली मिळाली होती. ऑल टाइम मार्केट निफ्टी ऑलरेडी ऑल टाइम हायच्या वरती ट्रेड करतो, त्यामुळे बँक निफ्टी पण आज काय केलेली आहे, त्याला सपोर्ट करण्यासाठी चांगली रॅली तुम्हाला दिलेली आहे. ओके, आणि आपण जे ट्रेड जे प्लॅन करतो, आपला जो सेटअप आहे, या सेटअप प्रमाणे आपण त्यामध्ये काय करत असतो, एंट्री एक्झिटच्या लेवल आपण काय करत असतो, प्रिडिक्ट करत असतो, जे आपल्याला लाईव्ह मार्केटमध्ये आपल्याला काय करतात, आपल्याला पाहता येतात. सो लाईव्ह मार्केटमध्ये आपण जे ट्रेड प्लॅन केले होते, 9:15च्या पहिल्या कॅनलला आपण जो ट्रेड प्लॅन केला होता, आपण कॉल साईडला ट्रेड प्लॅन केले होते, ज्यामध्ये आपण 50,400 50,700 51,000 या 3 लेवलला आपण वॉच केलं होतं. त्यामध्ये आपण पहिल्या टिक मध्ये 3 कॅनलच्या रॅलीमध्ये एक चांगली आपल्याला काय मिळाली होती, रॅली मिळाली होती. आणि आपल्या सेटअप प्रमाणे मार्केट हे थोडंसं बुलिश दाखवत होतं, त्यामुळे आपण पहिला जो आपला ट्रेड होता, हे आपण पूर्णपणे कॉल साईडला काय केली होती, आपली व्ह्यू आपला ठेवला होता. त्यामध्ये एक चांगली रॅली आज आपल्याला बँक निफ्टीमध्ये आपल्याला मिळाली. आणि त्याचबरोबर बँक निफ्टीची एक्सपायरी होती, त्यामुळे प्रीमियम मध्ये चांगली मुवमेंट सुद्धा तुम्हाला या ठिकाणी मिळाली. हे जे ऑप्शन ट्रेडिंग जे असतं, हे लाईव्ह मार्केटमध्ये आपण प्रिडिक्ट करत असतो. आपल्या सेटअप नुसार एंट्री कुठे करायची, एक्झिट कुठे करायचे, हे आपल्या सकाळी 9 ते 12च्या बॅच मध्ये आपण डिस्कस करत असतो. हा जो सेटअप तुम्हाला शिकायचा असेल, ऑप्शन ट्रेडिंग तुम्हाला शिकायचं असेल, तर 1 महिन्याच्या कोर्ससाठी तुम्ही आम्हाला जॉईन करू शकता. त्याचबरोबर स्टॉक अनालिसिस करण्यासाठी जो आपला ऍडव्हान्स टेक्निकलची बॅच आहे, ते आपण ऍडव्हान्स टेक्निकलची बॅच आपण सुरुवात केलेली आहे, जी आपली पुढच्या आठवड्यामध्ये परत दुसरी बॅच चालू होणार आहे. त्या बॅचचा पण तुम्ही पार्ट होऊ शकता आणि मार्केटमध्ये स्विंग ट्रेडिंग मधून तुम्ही 5% 10% सेफली तुम्ही प्रॉफिट सुद्धा काय करू शकता, बुक करू शकता. हे जे स्टॉक मी तुम्हाला शेअर करतोय, हे तुम्हाला एक एज्युकेशन पर्पज साठी तुम्हाला शेअर करतोय, की आपल्याला स्विंग ट्रेडिंग मधून आपण कसा प्रॉफिट आपण बुक करू शकतो. हे आपला जर सेटअप जर आपल्याला माहिती असेल, तर आपण तो स्टॉक ऍव्हरेज करून किंवा डीप लेवलला बाय करून त्यामध्ये चांगला प्रॉफिट आपण काय करू शकतो, स्टॉक मध्ये आपण प्लॅन करू शकतो, घेऊ शकतो. तुम्हाला आजचे हे जे स्टॉक जे मी अनालिसिस शेअर तुम्हाला केलेले आहेत, तुम्हाला कसे वाटतात, याला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू गाईज, थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.